क्रीमचा मसाज दिला. क्रीमचा मसाज दिल्यानंतर मी आता हे ट्रान्सडर्माचे पील घेतले. आता ट्रान्सडर्माचे जे मी पील घेतले, हे जे आपण 2-2.5 हजारामध्ये जे फेशियल करतो त्याच्यात आपल्याला हे परवडतं. माझ्याकडे अजून याच्यात एक्सपेन्सिव्ह वाले पण आहेत, जे मी 5-5, 6-6 हजाराला घेतलेले आहेत. असे पील पण मला आहेत, त्याचे अजून खूप सुंदर रिझल्ट येतात. माइल्ड पण आहेत पण रिझल्टिव्ह आहेत, असे माझ्याकडे ते पील आहेत. मग हे जे ट्रान्सडर्माचे हे मी आता 2 पील घेतले आहेत. एक आहे बघा पिगमेंटेशनचं आणि एक टॅनिंगचं. आता मी जे पिगमेंटेशनचं जे पील आहे, आधी मी ते काय करते, याला खोलावं लागेल. सुक्क बाउल घ्यायचंय. सुक्क बाउलवर हे मी काय केलं, पिगमेंटेशनचं जे पील आहे हे पील मी घेतलं आणि हे पील मी घेतल्यानंतर इयरबड्समध्ये घेतलं आणि जिथे जिथे हिला पिगमेंटेशन आहे तेवढ्या जागेवर मी फक्त इयरबड्सने हे पील लावून देते. जिथे जिथे तिला पिगमेंटेशन आहे, ही तीळ वाटते मला ती, जिथे जिथे तिला पिगमेंटेशनचे डाग आहेत तिथे तिथे मी तिला हे जे पील आहे हे लावून देते पिगमेंटेशनचं. आणि बाकी ओव्हरऑल स्किनला मी ब्राईटनिंगवालं पील लावणार आहे. ही माझी स्टुडंटच आहे, त्याच्यामुळे नंतर जेव्हा पण हे बघा इथे वाटतंय मला पिगमेंटेशन, जेव्हा पण ती येईल इथे 5 दिवसानंतर, तेव्हा मी तिला 5 दिवसानंतर तुम्हाला तिची स्किनचे फोटोज पाठवेल. आता हे पीलचं मी ऍप्लिकेशन केलं. हे बघा ट्रान्सडर्मा पिगमेंटेशन पील हे ठेवलं. आतलं नाही उघडलं का तुम्ही केलंय का? आणि हे मी व्हाईटनिंग पील घेतलंय बघा. हे मी व्हाईटनिंगचं पील घेतलं आणि हे पील मी आता ब्रशने ऍप्लिकेशन देईन. पील घेतलं. पील घेतल्यानंतर ब्रशने याचं मी ऍप्लिकेशन देते. आईज आणि जिथे जिथे आपण ते येलो पील लावलंय, येलो पील लावल्यानंतर जिथे जिथे आपण येलो पील लावलंय तिथे आपल्याला सोडून द्यायचंय आणि बाकीच्या ठिकाणी आपल्याला पूर्ण व्हाईटनिंग पील वापरायचंय. फक्त मी डॉट ठेवले होते, जिथे जास्त डार्क स्पॉट्स आहे मोठा तिथे मी अशा पद्धतीने आपण हे पील काय करू तर 10 ते 15 मिनिटं, इचिंग होत असेल तर लगेच रिमूव्ह करावं लागतं. इचिंग जर होणार नाही तर आपल्याला तिला 10 मिनिटं पील ठेवायचंय. 10 मिनिटं पील ठेवल्यानंतर 10 मिनिटं पील ठेवला, पील ठेवू आणि पील ठेवल्यानंतर मग आपण 10 मिनिटानंतर त्याला पुसून घेऊ. ओके, ही आहे पीलची प्रोसेस. 10 मिनिटानंतर पुसल्यानंतर मग आपण पुढच्या प्रोसेसवर जाऊ.